जगातलं सगळ्यात उत्तम असं राष्ट्रगीत ज्या कवीनी लेखकांनी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन। त्या जनगण मनचे रचिता लिहिणारे रवींद्रनाथ टागोर, लेखक, कवी, गीतकार, ज्यांनी शेकडो गाणी लिहिली, गीत लिहिले, खूप मोठ्या प्रमाणात नाव झालं त्यांचं, ते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी बांगलादेशाचं पण गीत लिहिलं। त्या रवींद्रनाथ टागोरांचं नाव जगातल्या नामवंत लेखकामध्ये, प्रतिभावंत लेखकामध्ये आहे, कवीमध्ये आहे। अशा एका राष्ट्रपुरुषाचे घर तोडणं आणि छोट्या गोष्टीवरनं घर तोडणं म्हणजे किती निषेधार्ह गोष्ट आहे। भारत सरकारने त्यांचा निषेध केलेलाच आहे, पण आज कल्याण जिल्ह्याच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। एवढ्या मोठ्या राष्ट्रपुरुषाच्या घराचं नुकसान करणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण त्यांना यातून जे काय भारत सरकार त्यांना धडा द्यायचं ते नक्की देणार, याकरिताचा आजचा आमचा निषेध आहे। म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। जगत विख्यात जे लेखक आहेत, कवी आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर, त्यांचं जे घर आहे ते सुद्धा, ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत, त्यांनी ते घर सुद्धा तोडलं। अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोक राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही, आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे। खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगत वंदनीय असतात। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या, शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो, आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं, परंतु बांगलादेशचं सरकार हे करण्यासाठी अपुरं पडलं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं। भारत सरकारने तरी आता निषेध केलेलाच आहे, परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही प्रतिक्रिया उमटते, आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो, आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो।